नमस्कार. एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे आणि ती गोष्ट पुढे मग संदर्भाने आपल्याला घ्यायची आहे. मी यात कुणाचे नाव घेणार नाही आहे मुद्दाम, म्हणजे लपवायचं आहे असा हेतू नाही आहे. बघूयात तुम्हाला समजतंय का ते. एक जंगल असतं आणि एक राहिलं ना. माझं नाव सुशील कुलकर्णी. आपण पाहताय ॲनालायझर आणि आता अजून पुढे पाहत राहणार आहात. कसं वाटलं ते सांगणार आहात. लाईक सबस्क्राईब नक्की करणार आहात. बेल आयकॉन दाबणार आहात. तर आपण गोष्टीवर येऊ. एक असतं जंगल. आता जंगलाचं वेगवेगळी नावं असतात, म्हणजे चंपकमधली वेगळी, चांदोबातली वेगळी. आपण आपलं सगळं ओळखीचं नाव जे सगळ्यांच्या परिचयाचं आहे ते चंपारण्य घेऊन टाकू. एक चंपारण्य नावाचं जंगल असतं. या जंगलामध्ये वेगवेगळे प्राणी असतात. पक्षी असतात, पशु असतात. सगळ्या प्राण्यांचं आपलं आपलं अस्तित्व असतं आणि सगळी त्या जंगलात गुण्यागोविंदानं राहत असतात. या गुण्यागोविंदानं राहणाऱ्या जंगलामध्ये प्रत्येक प्राण्यांचं एक वैशिष्ट्य देखील असतं. म्हणजे मोराचा पिसारा खूप सुंदर असतो. तो थुई थुई नाचू लागला की लोकांना आनंद वाटतो. कोकिळीच्या आवाजाने लोक असे तृप्त होऊन जातात. तर माकड उड्यांनी लोकांचं मनोरंजन होतं. दमदार हत्ती असतो, वाघ असतो, सिंह असतो, जंगलाचा राजा. प्रत्येकाचं एक वेगळं वैशिष्ट्य, प्रत्येकाकडं एक सुंदर गुण. मग सुगरण आपला खोपा विणते. सुतार पक्षी टक 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 आवाज करून त्या लाकडाच्या बुंध्यामध्येच आपला खोपा, आपलं घरटं तयार करतो. काय प्रत्येकाचं एक वेगळं वैशिष्ट्य ना. आणि या सगळ्या प्राण्यांचं कौतुक जंगलामध्ये होत असतं. पण या जंगलात दोन प्राणी असे असतात की ज्यांचं कोणीच कौतुक करत नसतं. जंगलाच्या बाजूला असलेल्या वाळवंटातून अधूनमधून जंगलात येणारा एक उंट आणि एक गाढव. या दोघांचं बिचाऱ्यांचं कौतुक कोणीच करत नाही. जसं अन्य प्राण्यांना रूप खूप सुंदर आहे, दिसलं की मोहक वाटतात, तसं उंटाचं रूप असत नाही. उंटाला आवाज नाही, त्याची जंगलामध्ये उपयोगिता नाही. आणि दुसरा गाढव, तो ओरडायला लागला की कर्णकर्कश आवाज येतो. दिसायला छान नाही, म्हणजे गाढवापेक्षा घोडा खूप छान दिसतो. पण गाढव बिचारा असं तसं दिसतं. ना उंच, ना घोड्यासारखी उंची, ना सुंदर आवाज, ना काही उपयोग. सगळंच कसं विचित्र. या उंटाला आणि या गाढवाला जंगलामध्ये कोणी चांगलं म्हणत नसतं, ना त्याचं कोणी कौतुक करतं. कुठलं एखाद्या काम ठरवताना जंगलातलं प्राण्यांची सभा भरली आहे आणि या दोघांच्यावरती काही जबाबदारी दिली आहे असं पण होत नाही. हे बिचारे उपेक्षित आणि दुर्लक्षित असतात. आता होतं असं की या दोघांना प्रश्न पडतो की आपलं कौतुक कोणीच करत नाही. मग हे दोघं एकमेकाजवळ येतात आणि म्हणतात की अरे, आपलं कौतुक कोणीच करत नाही, आपल्याला कोणी चांगलं पण म्हणत नाही, आता आपणच एकमेकांचं कौतुक करायला पाहिजे. मग उंट गाढवाच्या समोर आणि गाढव उंटाच्या समोर बसतं आणि एकमेकांचं कौतुक करायला सुरुवात होते. उंट म्हणतो, वा 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 गर्धवराज, काय तुमचा आवाज आहे, काय काय सुंदर गाता तुम्ही. ते तान लागली की असं वाटतं की देहभान विसरून फक्त तुमचं गाणंच ऐकावं. मग गाढव सुरू होतो, म्हणले उंटराज, काय तुमचं रूप आहे. एक एक गंधर्वसुद्धा फिके पडतील, स्वर्गातल्या देवतासुद्धा तुमच्या रूपापुढे फिक्या पडतील. अत्यंत स्मार्ट आहात, सुंदर आहात, तरुण आहात, काय दिसता तुम्ही. हो, तुमच्या रूपाची मोहिनी सगळ्यावर पडते. असं दोघांचं, ह्यानं रूप चांगलं म्हणायचं, ह्याने आवाज चांगला म्हणायचा. अहो रूपम अहो ध्वनिम नावाचा कार्यक्रम सुरू होऊन जातो. आता ही जंगलातली गोष्ट मी तुम्हाला का सांगितली हे आता पुढे कळणार आहे. राजकारणात सुद्धा अशी काही माणसं असतात की ज्यांचं कौतुक कोणीच करत नसतं. कारण एक तर त्यांची उपयोगिता संपलेली असते, उपद्रव संपलेला असतो, किंवा त्यांच्याकडं तशी उपयोगिता मूल्य फारसं काही नसतं. गरज असेल तेव्हाच त्यांचं महत्त्व असतं. आपल्याकडे हिंदीत एक म्हणावं, वकत पडे बाका तो गधे को बोलो काका. अशा हिंदी मिश्री मराठीत आमच्या मराठवाड्यात ही म्हण वापरतात. म्हणजे अडला नारायण धरी गाढवाचे पाय रे. तर हे नारायण अडल्यावर सुद्धा गाढवाचे पाय धरावे लागतात, हे अशा स्वरूपाची ही म्हण आहे. म्हणजे अपरिहार्यता म्हणून काही लोकांना मोठे पण द्यावं लागतं, उगीच हे करण्यापेक्षा दुसरी काही सबस्टिट्यूट आपल्याकडे नसतं म्हणून असं चालत असतं. राजकारणात सुद्धा असं एकमेकांचं कौतुक करत एकमेकाला मोठं म्हणत चालणारी मंडळी असतात. आता मी गोष्ट सांगणार आहे पुढची, ती दोन दादांची.
राजकारणात असे 2 दादा आहेत की ज्यांची राजकारणातील उपयोगिता नाही किंवा उपयोगिता संपलेली आहे. उपद्रव नाही किंवा उपद्रव मूल्य संपलेलं आहे. आणि मग या दोघांना आता कोणी चांगलं म्हणणं सोडून दिलंय. म्हणजे अलीकडच्या काळातल्या तुम्ही बातम्या बघितल्या तर तुमच्या लक्षात येईल की ना या दादांचं ना त्या दादांचं, कुठल्याच दादांचं कौतुक करताना कोणी दिसत नाही आहे किंवा त्यांची बातमी तुम्हाला माध्यमातून दिसत नाही आहे किंवा त्यांच्याविषयी काही बरं वाईट छापून आलेल्या माध्यमातून दिसत नाही आहे. मध्ये मध्ये किमान क्लीन चिट मिळाली, हे आरोप झाले, ते आरोप झाले, अशा स्वरूपाच्या बातम्या तरी यायच्या. किंवा दुसऱ्या दादांनी अमक्याला काहीतरी वाकडं बोललं, तमक्याला काहीतरी वाकडं बोललं, यांची जीभ घसरली, अशा तरी बातम्या यायच्या. पण आता माध्यमांच्या मधली यांची दखल बंद झाली आहे. दोघांच्याही पक्षामध्ये असे नेते उभा झालेले आहेत की ज्यांनी माध्यमांचा फोकस आपल्यावर करून घेतलेला आहे. मग आता करायचं काय? या दोघांनाही प्रश्न पडलाय की आता करायचं काय. ना आपल्या पक्षातले लोक महत्त्व देत आहेत, ना दुसऱ्या पक्षातले लोक टीका करतायत, कोणीच बोलायला तयार नाही. आणि राजकारणामध्ये ही गोष्ट फार महत्त्वाची असते बघा. एक वेळ शिव्या दिलेलं चालतं पण दुर्लक्ष केलेलं चालत नाही. म्हणजे मला तो टॉयलेट चित्रपटातला रेल्वेमधला प्रसंग आठवतोय बघा. मी ती अस्वस्थता कशी असते बघा. म्हणजे ती हिरोईन त्या चित्रपटाची त्या रेल्वेमध्ये असते, अक्षय कुमार बाजूनी जात असतो आणि ती त्याला म्हणते अंकल. ते म्हणते कहो चाहो तो गाली दे दो, कमीना कहो, कुत्ता कहो, लेकिन अंकल मत कहो. तसं राजकारणातल्या लोकांचंही असंच आहे. तो बिचारा अक्षय अविवाहित असतो त्या चित्रपटामध्ये, म्हणून त्याला कोणी अंकल म्हटलं तर की राग येतो. त्याला लग्न करायचं असतं, त्याला सुंदर दिसावं, सुंदर म्हणावं असं अपेक्षित असतं. तसं राजकारणामध्ये एक वेळ टीकेचा धनी झालेलं चालतं पण दुर्लक्ष केलेलं अजिबात चालत नाही. हे दुर्लक्ष होऊ नये, आपल्याकडे लक्ष जावं यासाठी राजकीय मंडळींचा सातत्यानं प्रयत्न असतो. म्हणजे कुणी एखादी चाल खेळली, कुणी एखादी कृती केली की मग दुसरी कृती करायला हे माणसं मोकळी असतात. त्याला पर्यायी कृती करण्यासाठी ही सगळी मंडळी मोकळी झालेली असतात. म्हणजे आता आपण पाहिलं ना, मध्ये एका राजकीय स्त्रीनं एका ओबीसी आरक्षणाच्या विरुद्ध लढा उठवला तेव्हा अचानक दुसऱ्यांनी आणखी एक मोर्चाचं आयोजन करून टाकलं. म्हणजे हे सगळं चालत असतं, अशा स्वरूपाची कुरघोडी करणं. त्यांनी ते केलंय का, मग हे मी करणार असं. मग ते कमी झालं पाहिजे, माझ्यावर फोकस वाढला पाहिजे, मग मी काहीतरी वाकडं बोलणार, मग गडीवरचे म्हणणार, गडावरचे म्हणणार, वाड्यावरचे म्हणणार, असं काहीतरी हे असं फोकस खेचून घेण्यासाठी चालू असतं. असं तो विषय वेगळा आहे, त्यावर आपण नंतर बोलूया. तर या मुद्द्यावर असं आहे की या राजकीय मंडळींना आपली उपेक्षा या दोन्ही दादांना सहन होत नाही आहे आणि म्हणून दोघांनी मिळून एक नियोजन केल्याचं सध्या तरी दिसतंय. ते नियोजन काय आहे? तर या दादांनी त्या दादांवर टीका करायची, मग त्या दादांनी या दादांचं मानसिक संतुलन बिघडलंय, यांना काही कळत नाही आहे, यांना अक्कल नाही आहे, कुणी विचारत नाही आहे, अशी टीका करायची. मग या दादांनी तुमच्यापेक्षा मीच भारी, बघूया आपण, लोकच ठरवतील, असलं काहीतरी म्हणायचं. 2 दादांच्या मध्ये आपल्या अस्तित्वासाठी चाललेला हा संघर्ष ही काही राजकीय टीका नव्हे. हा सरळ सरळ स्वतःला वलयात ठेवण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे दोन्ही दादा एकमेकावर टीका करून स्वतःला चर्चेत ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. दुसरं कोणी विचारत नाही, पक्षात काही महत्त्वाचं स्थान नाही, उपद्रव उपयोगिता संपलेली आहे, उपद्रव संपलेला आहे आणि या कारणामुळं आता दोन्ही दादा मिळून एकमेकांच्या समोर उभा राहून एकमेकांवरती टीकेचे बाण इकडून तिकडे आणि तिकडून इकडे पाठवतायत. हीच गोष्ट खूप गंभीर आणि मजेशीर आहे. गंभीरपेक्षाही मजेशीर आहे, कारण या दोन्ही दादांना आपलं अस्तित्व शाबूत ठेवण्यासाठी हे असं करणं भाग आहे. 2 दादा कोण हे तुम्हाला मी सांगणार नाही. चंपारण्यातला उंट कोणता आणि गाढव कोणता हेही मी तुम्हाला सांगणार नाही. तुम्ही इतके सुज्ञ आहात की तुम्ही आपापल्या परीनं अर्थ लावून घेता. आता तुम्ही कोणते दादा समजलेत हे मला कळून घ्यायची काही एक गरज नाही, कारण तुमच्या प्रत्येक समजाशी मी सहमतच असेल असं नाही. आणि तसंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे, टी व्हीवर बोलताना,
कॅमेऱ्यासमोर बोलताना माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल, पण तुमचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचेल का नाही माहीत नाही. त्यामुळं तुमच्या सहमतीशी मी सहमत आहे की नाही हे तुम्हाला कळणार नाही. पण आपण आपापल्या मनातल्या दादांचा विचार करून समाधानी व्हावं एवढं नक्की. नमस्कार.